नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो, या ऑनलाईन एमडी बायोलॉजी मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण या टॉपिकचं रूट, स्टेम आणि लीफ इथपर्यंत कंप्लीट केलेलं आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण फ्लावरचं ओव्हरव्ह्यू आणि त्यानंतर आपण एस्टिमेशन असे 2 पॉइंट या आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण अँड्रोशियम आणि त्यानंतर काय गायनोशियम आपण थोडंसं पार्ट मध्ये स्टडी करणार आहोत. ठीक आहे. तर पहा, फ्लावर म्हणजे काय? फ्लावर सगळ्यांनाच माहिती आहे, बरोबर. सर्वजण फ्लावरचा कधी ना कधी आयुष्यात त्याचा वापर केलेला आहे. मग फ्लावरला काय म्हणतात रे? फ्लावरला आपण काय म्हणतो? रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द प्लांट. काय म्हणतात? रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द प्लांट. का बरं फ्लावरला रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द प्लांट म्हणलं जातं? कारण जे काही गॅमेट्स आहेत ते गॅमेट फॉर्मेशन कोणत्या ठिकाणी होणार आहे? तर फ्लावर मध्ये होणार आहे. त्याचबरोबर जे काही एम्ब्रिओची डेव्हलपमेंट आहे ती एम्ब्रिओची डेव्हलपमेंट सुद्धा कुठे होईल? फ्लावर मध्येच होईल. मग आपण काय म्हणूया? फ्लावर इज कॉल्ड रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द प्लांट बिकॉज गॅमेट्स डेव्हलप इन फ्लावर and development of embryo also take place in flower. आपण या ठिकाणी म्हणूया reproductive part of plant. प्लांटचा काय? रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे. मग का बरं रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे प्लांटचा? मध्ये आपण लिहू बिकॉज रिझन काय आहे? बिकॉज काय रिझन आहे? फर्स्ट रिझन काय आहे? गॅमेट्स डेव्हलप इन फ्लावर. काय म्हणलं आपण? गॅमेट्स डेव्हलप इन फ्लावर. फ्लावर मध्ये काय होत आहे? गॅमेट्सचं डेव्हलपमेंट होत आहे. गॅमेट्स डेव्हलप इन फ्लावर अँड त्याचबरोबर काय होत आहे? डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो. आपण काय म्हणूया? डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो. डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो. एम्ब्रियोची डेव्हलपमेंट होत आहे आणि गॅमेट्स तयार होत आहे, म्हणून आपण फ्लावरला काय म्हणतोय? रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द प्लांट. मग हे फ्लावर नेमकं तयार कसं होतं पहा. आपल्या एनसीईआरटी मध्ये एक लाईन दिलेली आहे. काय म्हणते लाईन? शूट अपायकल मेरिस्टम कन्वर्ट इनटू अ फ्लोरल मेरिस्टम. मग शूट अपायकल मेरिस्टम म्हणजे काय? शूट म्हणजे काय? जो सॉइलच्या वरचा भाग असतो तर आपण शूट म्हणतो. मग त्या शूट मध्ये सगळ्यात वरच्या एंडला तर आपण अपायकल रिजन म्हणतो. आणि त्या अपायकल रिजन वरती जे काही मेरिस्टम राहिलेलं आहे त्या शूट अपायकल मेरिस्टमचं कन्व्हर्जन होणार आहे कशामध्ये? फ्लोरल मेरिस्टम मध्ये. तर चला पाहूया आपण कशा प्रकारे होणार आहे. लेट्स कन्सिडर हा काय? शूट आहे. काय आहे? शूट. आणि आपल्याला माहिती शूट म्हणजे स्टेम वरती 2 प्लांट प्रेझेंट आहे. मग या ठिकाणी काय प्रेझेंट? आपण काय म्हणूया? शूट अपायकल मेरिस्टम. शूट अपायकल मेरिस्टम. या शूट अपायकल मेरिस्टमचं कन्व्हर्जन झालेलं आहे कशामध्ये? फ्लोरल मेरिस्टम. या ठिकाणी काय आहे? तर फ्लोरल मेरिस्टम आहे. काय? फ्लोरल मेरिस्टम. फ्लोरल मेरिस्टम. या ठिकाणी कशा प्रकारे डेव्हलपमेंट होईल फ्लावरची? हा फ्लावरचा कोणता पार्ट आहे? हा फ्लावरचा आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द प्लांट. आपण काय म्हणतो? गायनोशियम. बरोबर. आणि या हे काय? शूट आहे. बरोबर. आणि या शूट वरती काय आलेलं आहे? तर फ्लावर आलेलं आहे. हे काय आहे? एंड्रोशियम आहे. त्याला आपण काय म्हणूया? सेपल्स म्हणूया. आणि या ठिकाणी काय तर काय झालं? या शूट अपायकल मेरिस्टमचं कन्व्हर्जन झालं फ्लोरल अपायकल मेरिस्टम मध्ये. आणि या ठिकाणी काय झालं? तर फ्लावर
डेव्हलप झालं. काय झालं? फ्लावर डेव्हलप झालं. इथपर्यंत सर्वांना समजलं का? बघूया डायग्राम. काय इज कॉल्ड थॅलॅमस. काय थॅलॅमस. आणि या ठिकाणी काय मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द प्लांट त्याला आपण काय म्हणतात? एंड्रोशियम. त्याचबरोबर काय या ठिकाणी आपण म्हणूया सेपल्स आहे. काय सेपल्स. आणि या ठिकाणी जे काही काढलेलं आहे आपण म्हणूया पेटल्स. त्याला आपण काय म्हणतो? हा जो काही पार्ट आहे त्याला आपण काय म्हणणार? गायनोशियम. काय म्हणणार? गायनोशियम. बरोबर. आणि हा जो भाग आहे याला आपण काय म्हणणार? एंड्रोशियम. बरोबर. हा जो काही पार्ट आहे हा आपण काय म्हणणार? सेपल्स म्हणणार. काय म्हणणार? सेपल. सेपल ऑल्सो कॉल्ड कोरोला. सेपल आपण काय म्हणतो रे? कोरोला. आणि हा आपण काय म्हणूया? पेटल्स. ग्रुप ऑफ पेटल्स ऑल्सो कॉल्ड कॅटेक्स. हा जो काही पार्ट आहे त्याला आपण काय म्हणणार? थॅलॅमस. काय? मग इकडे हा गायनोशियम काय आहे? हा एक मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द प्लांट. हा एंडोशियम काय आहे? हा एक मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द प्लांट. काय म्हणलं आपण? गायनोशियमला फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द प्लांट. एंडोशियमला काय म्हणलं? मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द प्लांट. मग या गायनोशियम मध्ये काय प्रेझेंट आहे? तर मेगास्पोरेंजिया प्रेझेंट आहे. काय प्रेझेंट आहे यामध्ये? मेगास्पोरेंजिया प्रेझेंट आहे. या ठिकाणी आपण म्हणूया मेगास्पोरेंजिया. आणि या एंडोशियम मध्ये काय आहे? मायक्रोस्पोरेंजिया. मायक्रोस्पोरेंजिया. मग या दोघांना काय म्हणतात रे? एंडोशियम आणि गायनोशियमला काय म्हणतात? नेसेसरी ओरल ऑफ द प्लांट. काय म्हणतात? नेसेसरी ओरल. नेसेसरी ओरल. बरोबर. काय म्हणतात? नेसेसरी ओरल. आता हे जे काही सॅम्पल्स आहेत, पेटल्स आहेत त्यांना आपण काय म्हणतो? ऍक्सेसरी ओरल. काय म्हणणार? ऍक्सेसरी किंवा ऍक्सेसरी ओरल. बरोबर. आता थॅलॅमस. थॅलॅमस वरती काय प्रेझेंट असतात रे? नोड्स प्रेझेंट. नोड्स प्रेझेंट असतात. मग ड्यू टू प्रेझेन्स ऑफ नोड्स प्रेझेंट असल्यामुळे थॅलॅमसला काय म्हणलं जातं? ड्यू टू प्रेझेन्स ऑफ नोड्स थॅलॅमस इज कन्सिडर्ड ॲज रिड्यूस्ड. यामध्ये नोड्स प्रेझेंट आपण काय म्हणणार? ड्यू टू प्रेझेन्स ऑफ नोड्स. ड्यू टू प्रेझेन्स ऑफ नोड्स थॅलॅमस इज कन्सिडर्ड ॲज रिड्यूस्ड. आपण काय म्हणतो? रिड्यूस्ड. डायग्राम सर्वांना समजले का? काय काय आहे आपण फ्लावर मध्ये काय आहे? एक आहे गायनोशियम, फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द प्लांट. एक आहे एंडोशियम, आपण म्हणतो मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द प्लांट. सेपल्स आहे त्याला आपण कोरोला म्हणतो. पेटल्स आहे त्याला आपण काय म्हणणार? तर काय म्हणणार आपण त्याला? कॅलिक्स म्हणतो. मग ग्रुप ऑफ सेपल्स. आता हे सेपल्स आहे. काय? सेपल्स. आता हे सेपल्स जर एकमेकाला जॉईन असेल, काय म्हणतो? जॉईन टुगेदर. जर हे एकमेकाला जॉईंट असतील तर आपण यांना काय म्हणतो? या कंडिशनला आपण म्हणतो गॅमोसिटॅक्स. काय म्हणणार?
गॅमोसिपॅलस. गॅमोसिपॅलस. आणि हे जर सेपल्स फ्री असतील, कसे असतील? फ्री, तर त्याला आपण काय म्हणतो? पॉलीसिपॅलस. काय म्हणणार? पॉलीसिपॅलस. त्याच प्रकारे जर पेटल्स जॉईंट असेल, काय असतील? जॉईंट टुगेदर. जर पेटल्स एकत्रित असतील तर आपण म्हणतो गॅमोपिटॅलस. काय म्हणणार? गॅमोपिटॅलस. आणि जर पेटल्स फ्री असतील तर आपण काय म्हणणार? पॉलीपिटॅलस. पेटल्स आर फ्री, त्या कंडिशन आपण काय म्हणतो? पॉलीपिटॅलस. त्या कंडिशन आपण काय म्हणणार? पॉलीपिटॅलस. आता ब्रॅक काय आहे? ठीक आहे, इथपर्यंत सर्वांना समजलं नक्की? काय? सेपल्स आर जॉईंट टुगेदर इज कॉल्ड गॅमोसिपॅलस. Sepals are free is called polycephalus. Petals joined together is called gamopetalus, and petals are free is called polypetalus. Okay. तर पहा, या ठिकाणी नेक्स्ट पॉइंट आपण डिस्कस करू. क्या है? शुड. क्या है? शुड. आपण काय म्हणूया? पेरेंट. आणि या ठिकाणी काय झालंय? हा जो काही फ्लावर आहे, काय आहे? फ्लावर. मग हा फ्लावर अटॅच झालाय कुणाला? पेरेंटला. द स्टॉक ऑफ द फ्लावर दॅट कनेक्ट पेरेंट. जो फ्लावरचा स्टॉक पेरेंटला कनेक्ट करतो त्या स्टॉकला आपण काय म्हणतो? पेडिसिल. आपण काय म्हणतो रे? पेडिसिल म्हणणार. काय म्हणणार? पेडिसिल. मग पेडिसिल म्हणजे काय? द स्टॉक दॅट कनेक्ट फ्लावर टू पेरेंट. जो स्टॉक फ्लावरला पेरेंकल बरोबर काय करतो? कनेक्ट करतो, तर आपण काय म्हणतो? पेरेंकल. मग द स्टॉक दॅट कनेक्ट फ्लावर टू पेरेंकल. आपण काय म्हणणार? जर फ्लावर मध्ये हे पेडिसिल प्रेझेंट असेल आणि सपोज जर अब्सेंट असेल, जर हे फ्लावर मध्ये प्रेझेंट असेल तर आपण काय म्हणणार? पेडिसिलेट फ्लावर. काय म्हणणार? पेडिसिलेट फ्लावर. आणि जर हे फ्लावर मध्ये अब्सेंट असेल तर त्या फ्लावरला आपण काय म्हणतो रे? त्या फ्लावरला आपण म्हणतो सेसाइल फ्लावर. काय म्हणणार? सेसाइल फ्लावर. आणि या ठिकाणी काय म्हणत असते? ब्रॅक. आपण काय म्हणतो? ब्रॅक. ब्रॅक काय आहे? ब्रॅक कुठे प्रेझेंट आहे? प्रेझेंट ऑन पेडिसिल. कुठे प्रेझेंट आहे? पेडिसिल. नंबर किती असतात? नंबर एकच असतो, बरोबर? त्याचं काम काय आहे? हेल्प्स इन पॉलिनेशन. अट्रॅक्ट हेल्प इन पॉलिनेशन. आणि आता आपण काय म्हणतात? प्रोड्यूस लिव्स लाव. ओके, पहा काय म्हणलं? पेडिसिल म्हणजे काय? असा स्टॉक जो फ्लावरला पेडॅन्कल बरोबर कनेक्ट करतो, तर आपण काय म्हणतो? पेडॅन्कल. तर आपण काय म्हणतो? पेडिसिल म्हणतो. मग जर पेडिसिल प्रेझेंट असेल तर आपण काय म्हणणार? पेडिसिलेट फ्लावर. आणि जर पेडिसिल अब्सेंट असेल तर आपण काय म्हणणार? सेसाइल फ्लावर. एक नोट पॉइंट पहा, जी काही कोरोना आहे तो वेगळ्या प्लांट मिक्स मध्ये वेगवेगळा आहे. इन्सॅक्टल लाईन इथे द कोरोला मे व्हॅरी ग्रेटली इन शेप. मग कोरोला कसा असतो? इट मे बी अ ट्युबुलर शेप, फनेल शेप अँड व्हील शेप. इथपर्यंत सर्वांना समजलं आहे का? ओके, तर आपण नेक्स्ट पॉइंट डिस्कस करूया. नाव आहे ऍक्टिव्हेशन. तर आपला नेक्स्ट पॉइंट काय आहे? ऍक्टिव्हेशन. मग ऍक्टिव्हेशन म्हणजे काय?
अरेंजमेंट ऑफ सेपल्स और पेटल्स. सेपल्स आणि पेटल्सची जी काही अरेंजमेंट आहे त्या अरेंजमेंटला आपण काय म्हणणार, ऍस्टिव्हेशन. मग आपण या ठिकाणी लिहिला अरेंजमेंट ऑफ सेपल्स और पेटल्स. अरेंजमेंट ऑफ सेपल्स और पेटल्स. पेटल्स किंवा सेपल्सची जी काही अरेंजमेंट आहे त्या अरेंजमेंटला आपण काय म्हणतो रे, ऍस्टिव्हेशन म्हणतो. मग पहिला टाइप कोणता, तो आहे व्हॉल्वेट. कोणता आहे, व्हॉल्वेट. या व्हॉल्वेट मध्ये काय असणार आहे, जे काही सेपल्स आणि पेटल्स आहेत एकमेकाला टच करतील परंतु ओव्हरलॅपिंग करतील का, नाही करतील. मग त्या कंडिशनला आपण काय म्हणतो, टच विदाउट ओव्हरलॅपिंग. मग कशा प्रकारे पहा, एकमेकांना टच तर करतील पण ओव्हरलॅपिंग करतात का, नाही. आपण काय म्हणणार, टच विदाउट ओव्हरलॅपिंग. ओव्हरलॅपिंग त्या कंडिशनला आपण काय म्हणतो, व्हॉल्वेट ऍस्टिव्हेशन. मग त्याचे एक्झाम्पल जर आपण पाहिलं, काय एक्झाम्पल आहे, कॅलोट्रॉपिस. काय एक्झाम्पल आहे याचं, कॅलोट्रॉपिस. नेक्स्ट जो टाइप आहे आपला, तर आपण काय म्हणूया, फिश टेल. काय म्हणूया, फिश. यामध्ये काय असेल, यामध्ये ओव्हरलॅपिंग प्रेझेंट असणार आहे परंतु एक डेफिनाइट पॅटर्न काय असेल ते ओव्हरलॅपिंग असेल. आपण काय म्हणूया, ओव्हरलॅपिंग इन अ डेफिनाइट और रेग्युलर पॅटर्न. ओव्हरलॅपिंग in definite or regular pattern or regular pattern. Definite किंवा रेग्युलर पॅटर्न या ठिकाणी काय असणार आहे, ओव्हरलॅपिंग. मग कशी असेल पहा या ठिकाणी. काय बोलायचं, ओव्हरलॅपिंग प्रेझेंट कशा आहे, डेफिनाइट आणि रेग्युलर पॅटर्न. डेफिनाइट अँड रेग्युलर पॅटर्न. अशा प्रकारे काय असेल त्यांच्यामध्ये डिफरंट पॅटर्न. बघा हा आतमध्ये हायवे बाहेर, एक पॉईंट आतमध्ये एक पॉईंट बाहेर, एक आतमध्ये आणि कसा असणार आहे तर या ठिकाणी असा बाहेर आहे. ठीक आहे, हा एक आतमध्ये एक बाहेर. त्याला आपण काय म्हणतो, ओव्हरलॅपिंग इन अ डेफिनाइट और रेग्युलर पॅटर्न. याचं एक्झाम्पल काय आहे, एक्झाम्पल आहे लेडी फिंगर. काय आहे, लेडी फिंगर. अजून आपण काय म्हणणार, कॉटन. नेक्स्ट काय, चायना. काय आहे, चायना. ठीक आहे, 3 नंबरचं जे काही ऍस्टिव्हेशन आहे त्याला आपण काय म्हणतो, इम्ब्रिकेट. काय म्हणणार, इम्ब्रिकेट. आय म्हणजे काय, इम्ब्रिकेट. आय म्हणजे काय, इरेग्युलर पॅटर्न.
यामध्ये फिक्स काय पॅटर्न आपल्याला सापडेल का? नाही. आपण काय म्हणणार? इरेग्युलर ओव्हरलॅपिंग किंवा ओव्हरलॅपिंग इन अ इनडेफिनाइट मॅनर. ओव्हरलॅपिंग in a indefinite manner. नाही पहा, हा आहे या ठिकाणी, परत अशा ठिकाणी असेल, होऊ शकते आतमध्ये, परत काय बाहेर, अशा प्रकारे काय यांच्यामध्ये जी काही ओव्हरलॅपिंग आपल्याला पाहायला भेटेल ती कशी इन रेग्युलर आहे का? नाही. मग एक्झाम्पल काय याचं? कॅसिया आणि गुल्मो. काय एक्झाम्पल आहे? कॅसिया अँड गुल्मो. लास्ट कोणता आहे? त्याला आपण म्हणतो व्हॅक्सिलरी. यामध्ये काय झालं? ते दोन अशा प्रकारे असते. आपण काय म्हणतो? टू स्टँडर्ड विंग्स. कारण आपण टू स्टँडर्ड विंग्स. त्यानंतर अशा प्रकारे असेल आणि काय असेल मध्ये फ्यूज. ते पुन्हा सेक्शन आहे तर वेगवेगळे. मग ते काय म्हणणार आपण? दोन स्टँडर्डाइज. बरोबर. खाली काय तर दोन लॅटरल विंग्स प्रेझेंट आहेत. दोन स्टँडर्ड मध्ये काय? टू लॅटरल विंग्स म्हणजे काय? अँटेरियर फ्यूज. अँटेरियर साइडला काय झालं? हे फ्यूज झाले. पण एक्झाम्पल जर आपण पाहिले, त्याचं एक्झाम्पल काय झाले? पी आणि बी. काय झाले एक्झाम्पल? पी अँड बी. इथपर्यंत सर्वांना समजलं आहे का? तर पहा, हे काय? दोन स्टँडर्ड आहे, दोन लॅटरल विंग्स आहे, दोन अँटेरियर फ्यूज पेटल अँटेरियर फ्यूज आहे. त्याला आपण काय म्हणतो? कील म्हणतो. काय म्हणतो आपण या कंडिशनला? मग ऍक्टिव्हेशन म्हणजे काय असतं? व्हॉट इज मीन बाय ऍक्टिव्हेशन? अरेंजमेंट ऑफ सेपल्स और पेटल. सेपल्स आणि पेटलची जी काही अरेंजमेंट आहे त्याला आपण काय म्हणणार? ऍक्टिव्हेशन म्हणतो. मग किती टाइप आहे ऍक्टिव्हेशनचे? 4. वॉल्वेट, ट्विस्टेड, इम्ब्रिकेट, व्हॅक्सिलर. वॉल्वेट मध्ये काय झालं? जी काही एकमेकांना टच करतील परंतु ओव्हरलॅप करतील का? अजिबात नाही. इम्ब्रिकेट मध्ये, ट्विस्टेड मध्ये ओव्हरलॅप करतील परंतु एक डेफिनेट पॅटर्न काय करतील? ओव्हरलॅपिंग करतील. एक्झाम्पल काय म्हणतात? लेडी फिंगर असेल, कॉटन असेल आणि चायना रोज असेल. थर्ड नंबर आपण काय म्हणतो? इम्ब्रिकेट. इम्ब्रिकेट आर इरेग्युलर पॅटर्न ऑफ अरेंजमेंट. म्हणजे यामध्ये ओव्हरलॅपिंग एका डेफिनेट पॅटर्न आहे का? अजिबात नाही. एक्झाम्पल काय? कॅसिया अँड गुल्मो. फोर्थ नंबर कोणता आहे? व्हॅक्सिलरी ऍक्टिव्हेशन. त्यामध्ये जे काही दोन वरचे आहे त्याला आपण काय म्हणतो? टू स्टँडर्ड विंग्स. नंतर काय? दोन लॅटरल विंग्स आणि खालच्या साईडला दोन अँटेरियर काय झालेलं? फ्यूज झालेले आहेत. त्या कंडिशनला आपण काय म्हणतो? कील म्हणतो. आणि एक्झाम्पल काय आहे? पी अँड बी. तर पहा, इथपर्यंत सगळं समजलं आहे का? ओके. तर स्टार्टिंग पासून आपण रिव्हिजन करूया. आपण काय काय पाहिजे? फ्लावर काय? रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द प्लांट. का बरं? त्यामध्ये गॅमेट्स डेव्हलप होतात आणि एम्ब्रियोचं डेव्हलपमेंट होतं. शूट अपायकल मेरिस्टमचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं? फ्लोरल अपायकल मेरिस्टम मध्ये. बरोबर. and the stalk that connect flower with parental is called pedicellate flower. गॅमोसेपलस म्हणजे काय? सेपल्स फ्यूज आहे. पॉलिसेपलस म्हणजे काय? सेपल्स फ्री आहे. ओके. इथपर्यंत सर्वांना समजलं? व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थिंक एव्हरीबॉडी.